गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे डे 12 ऑफ 100 डेज डेली ब्लॉग चॅलेंज. आणि आज माझी मॉर्निंग एकदम ब्युटिफुल झाली होती बिकॉज सकाळच माझ्या घरी पाहुणे आले होते. पाहुणे म्हणजे कोण, म्हणजे माझे आई आणि बाबा. त्यांनी माझा कालचा ब्लॉग बघितला होता आणि त्यांना वाईट वाटलं की नाही काहींनी कोणाला राखी बांधली नाही, तर आई बाबांना घेऊन लगेच आले की तू मला राखी बांध. तर मी खूप खुश झाले होते की मी कोणाला तरी राखी बांधते. मग मी आई बाबांना राखी बांधली आणि त्यानंतर आईला राखी बांधली. तुम्ही ते बघू शकता. आणि आई म्हटली की ठीक आहे चल, इथून पुढे मी तुझं रक्षण करेन, पण एका शर्तवर तू पण मला राखी बांध. सॉरी, मी तुला राखी बांधते. तर आईने पण मला राखी बांधली. आणि मेन म्हणजे या राखीचं वैशिष्ट्य की आईने ही स्वतः हँडमेड केली होती, म्हणजे स्वतःच्या हाताने बनवली होती. त्यामुळे मला खूप आनंद झाला की आईने स्वतःच्या हाताने बनवलेली राखी ती मला बांधते. तर मी पण तिला म्हटलं की ठीक आहे चल, मी तुझं आज इथून पुढे रक्षण करते. जोक्स अपार्ट. त्यानंतर मग आईने मला राखी बांधली. आणि आई सकाळीच आली होती, म्हणजे मी झोपलेलेच होते तोपर्यंत आई आली होती बिकॉज आईला लवकर जायचं होतं. मग आई गेली, राखी बांधल्यानंतर आईला केलं टाटा बाय बाय. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की आम्ही जस्ट शिफ्टिंग केली आहे, त्यामुळे आमचं घर खूप घाण होतं. तर आज आम्ही अर्बन कंपनीमधून काही लोकं बोलवली होती घर साफ करायला. तर ते त्यांचं काम करत होती. आणि त्यानंतर मग मम्मीला आठवलं की अरे माझं कपाट खूप घाण आहे. तर मम्मी म्हटली ठीक आहे चल, तू तुझं कपाट आवरायला बस. पण मी म्हटलं नको. तर मम्मी म्हटली मी पण येते हेल्पला. तर मी म्हटलं ठीक आहे चल. त्यानंतर बसलो आम्ही कपाट आवरायला. तुम्ही ते बघू शकता खूप पसारा होता, जिथं तिथं कपडे होते. आणि सगळे कपडे माझेच आहे, तरी मला नवीन कपडे घ्यायचे. ओके. त्यानंतर मग मला भूक लागली होती, त्यामुळे मी खात होते बिस्किट. आणि बिस्किट खातानाच माझे नखरे चालू असतात, म्हणजे स्नॅक वगैरे काय काढणार, पोज वगैरे काय देणार. त्यानंतर मग बघा आता रात्र झाले तरी ह्या लोकांची साफसफाई अजून चालूच आहे बिकॉज आमचं घर मोठं आहे, त्यामुळं ह्यांना वेळ लागला. त्यानंतर मी बसले स्किन केअर करायला. आणि गाईज मला माहिती आहे की माझे व्हिडिओ सध्या खूप शॉर्ट येत आहेत, पण मी प्रयत्न करेन लाँग करायचं बिकॉज मी कुठं जात नाही, त्यामुळं शूट करायला एवढं भेटत नाही आहे. सो मी ट्राय करेन. आणि मी हे स्किन केअर करते आहे बिकॉज मला आत्ता जे जुनं प्रोडक्ट आहे ते संपवायचं आहे, कारण हे प्रोडक्ट खूप महाग आहे. नंतर मी नवीन प्रोडक्ट काढणार आहे. तर गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आज पुरतं एवढंच होतं. बाय, सी यू सून. अँड येस, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. बाय.